जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर शहरातील नगर परिषदेचे सरेंडर हाऊस म्हणून ओळखले जाणारे जुने मटण मार्केट लवकरच पाडण्यात येणार आहे। संगमनेर 2.0 उपक्रमांतर्गत आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्षा मैथिली तांबे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आधुनिक व सुसज्ज मटण मार्केट उभारले जाणार आहे। नव्या प्रकल्पामुळे मटण, मासे आणि चिकन विक्रेते एकाच छताखाली येणार असून ग्राहकांनाही स्वच्छ आणि नियोजित सुविधा मिळणार आहेत। दरम्यान या मटण मार्केटला एक जुनी ऐतिहासिक आठवणही जोडलेली आहे। 1986 साली झालेल्या दंगलीदरम्यान याच ठिकाणी अनेक निष्पाप नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते। त्यावेळी या प्रकरणातील निरपराध लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रजासत्ताक न्यूजकडे असलेले फोटो, त्या फोटोमधील सर्व व्यक्ती व सुदाम सानप यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांची भेट घेतली होती। यामध्ये प्रजासत्ताक न्यूजचे संपादक सलीम शेख हे देखील या शिष्टमंडळात होते। त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी प्रशासन व शासन स्तरावर प्रयत्न करून दंगली संदर्भातील गुन्हे मागे घेण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती समोर आली होती। एकीकडे आधुनिकतेकडे वाटचाल करणारा विकास प्रकल्प आणि दुसरीकडे इतिहासाच्या आठवणी जपणारे हे ठिकाण, अशा दुहेरी पार्श्वभूमीमुळे हे मटण मार्केट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।